श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका डोंगराच्या सावलीत वसलेल्या छोट्याशा गावात एक ब्राह्मण राहत होता। ते गाव फारसं मोठं नव्हतं, पण तिथला निसर्ग अत्यंत रमणीय होता। सकाळी सूर्योदयाच्या वेळी शेतावरती पडणारा सोनेरी प्रकाश, पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी वाहणारा थंड वारा, या सगळ्यामध्ये त्या गावाचं जीवन खूप शांत आणि आनंदीमय होतं। त्या ब्राह्मणाचं घर गावाच्या कडेला होतं। मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि घरासमोर एक जुना पिंपळाचा वृक्ष होता। त्या झाडाखाली लहानसं देवघर होतं आणि त्या देवघरात गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती होती। घर गरीब होतं, पण त्या घरात खूप श्रद्धा, समाधान आणि शांती होती। तो ब्राह्मण अत्यंत धर्मनिष्ठ होता, धर्माचा पक्का होता। दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणे, नदीवर जाऊन स्नान करणे आणि संध्यावंदन म्हणजे संध्याकाळी देवाची पूजा करणे, जप, तप, हरिपाठ या साऱ्या गोष्टी आणि मग गणपती बाप्पाचं मनोभावेने पूजन, हीच त्याच्या आयुष्यभराची सवय होती। त्याचा विश्वास होता की जो विघ्नहर्त्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात विघ्न फार काळ टिकत नाहीत। त्यांनी खूप पूजा करायचा तो गणपती बाप्पाची। त्याची पत्नी ही खूप साधी, श्रद्धाळू होती। ती कमी बोलणारी पण खूप सहनशील होती। घरात धान्य कमी असलं तरी तिने कधीही तक्रार केली नाही। ती म्हणायची, आपण गरीब आहोत, पण देव आपल्या सोबत आहे। गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच न्याय देतील। त्यांना 2 लहान मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी। मुले शाळेत जात असत, पण कधी कधी पोटभर जेवण मिळायचे नाही। तरी सुद्धा आई त्यांना नेहमी सांगायची, उपाशी राहिलं तरी चालेल, पण देवाला विसरायचं नाही। देवाची प्रार्थना त्यांच्या घरी नेहमी व्हायची। मुले शाळेत जायच्या अगोदर देवाला नमन करायचे, म्हणजेच देवाची पूजा, प्रार्थना किंवा आरती, या साऱ्या गोष्टी त्या घरात नियमित चालत। ब्राह्मणाची शेती फार मोठी नव्हती, खूप छोटी होती। ब्राह्मण गरीब असून पण मनाने खूप मोठा होता। 2 एकर कोरडवाहू जमीन आणि सगळं काही पावसावर अवलंबून। कधी पाऊस पडायचा आणि कधी नाही पडायचा, तर कधी पीक चांगलं यायचं, पण कधी पावसाने पाठ फिरवली तर घरात अडचणी वाढायच्या। एका वर्षी असंच खूप परेशानी झाली।